नमस्कार मित्रजण, मी तन्मय गुहागरचा आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू व्लॉगमध्ये. आजपासून आपण एक न्यू सिरीज स्टार्ट करतोय आणि 30 डे 30 व्लॉग्स. आणि आज आहे आपल्या ह्या सिरीजचा पहिला व्लॉग. आणि गाईज, हे रोजचे आपले जे व्लॉग्स असणार आहेत हे पूर्ण आपल्या लाईफवरती, अर्थात लाईफस्टाईल टाईपमध्ये असणार आहेत. म्हणजे जो जो काही घडेल दिवसात ते सर्व दाखवायचा मी प्रयत्न करेल, जे जे चांगलं आणि आपल्या कोकणातलं हिरवगार निसर्गरम्य वातावरण. तर आता तुम्हाला काहीतरी वेगळ्या प्रकारचा ॲपिक दाखवायचा प्रयत्न करतोय. गाईज, आता आपण आलोय काजू काढायला ॲक्च्युली. आता ह्या व्हिडिओत आपण आता 30 डे 30 व्लॉग्सचे चॅलेंज घेतला आहे. अशाच प्रकारे लाईफस्टाईल व्लॉग्स असणार आहेत. आणि आता आपण ॲक्च्युली काजू काढायला आलोय. आता तुम्ही पाहू शकता, हा एक काजू आणि हा आपल्या कोकणी मेळ्यातला एक प्रकार आहे. आणि ह्या आपल्या काजूवरची इकडे सर्वांनी बिया काढून नेलेत आणि बोंडे तशीच ठेवली आहेत. आता हा काजू आहे आणि हा एक कोकणी मेळ्यातला एक असा एक प्रकार, तो खूप चविष्ट लागतो. आणि ॲक्च्युली हा पाहून तुम्हाला थोडा वेळ पण वाटत असेल, कारण ह्याच्यावरची जे खालती बिया असतात, बोंड्या, ह्याला बोंडा बोलतात ॲक्च्युली. आणि ज्या खालती बी असते आणि तिचा बहुतेक कोणीतरी शिमगा केला आहे. आणि शिमग्याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल जर तुम्ही अस्सल कोकणकरी असाल तर. ते शिमगा आता संपला आहे, पण तरी पण आपल्याकडे असे काही जण आहेत ते तरी पण शिमगा करतात. आता ॲक्च्युली प्रयत्न करतो की बाकीचे बिया आपल्याला मिळतील काजूचे. आणि गाईज, आता आपल्या समोर आहे एक कोकणी मेळ्यातला दुसरा प्रकार. आणि ह्याचं नाव काय आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये टाईप करा. कोकणी मेळ्याचा अस्सल स्वाद. गाईज, कोकणी मेळ्याचा अस्सल स्वाद पाहू शकता तुम्ही. तर गाईज, आता मिळूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच कॉन्टेंट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, मिळू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.